आई, जगातील सर्वात मोठी योद्धा, बिबट्याशी झुंज देत 2 चिमुकल्यांचे प्राण वाचवले. शहादा तालुक्यात थरार. शहादा तालुक्यातील अवघे जुनवणे व होळ मोहिदा परिसरात बुधवारी सायंकाळी बिबट्याने सलग हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यांमध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर आहेत. होळ मोहिदा येथील एका धाडसी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अवघे जुनवणे येथील शेत परिसरात बिबट्या शिरला. त्यावेळी शौचासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने पाठीमागून अचानक झडप घालत गंभीर जखमी केले. त्यानंतर आणखी एका ग्रामस्थावरही हल्ला करून त्याला जखमी केले. दोघांनाही तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सायंकाळी सुमारे 7 वाजता होळ मोहिदा गावात बिबट्याने 2 लहान मुलांवर झडप घातली. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे पाहताच त्यांच्या आईने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी थेट झुंज दिली. तिच्या अद्वितीय धाडसामुळे दोन्ही मुलांचे प्राण वाचले. मात्र या संघर्षात ती महिला गंभीर जखमी झाली, तर दोन्ही मुलांच्या पाठीवर बिबट्याच्या पंजाचे घाव बसले. विशेष म्हणजे स्वतः गंभीर जखमी असूनही त्या महिलेने प्रसंगावधान राखत बिबट्या घरात शिरताच घराची कडी लावली. त्यानंतर पतीला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि बिबट्याला घरातच अडकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या या धाडसी निर्णयामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाने बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या सर्व जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन्ही लहान मुले मानसिक धक्क्यात आहेत. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे. आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या धाडसी माऊलीचे शौर्य आज संपूर्ण शहादा तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. संकट कितीही मोठे असले तरी आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाशी 2 हात करू शकते, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. कौस्तुभ छत्रपाल मोरे, शहादा तालुका प्रतिनिधी, ई मराठी न्यूज नेटवर्क. मी सकाळी 7:30 वाजता रतिलाल सोमा चव्हाण जुनवणे. मी सकाळी 7:30 वाजता घरून निघालो ऊसामध्ये पाणी लावण्यासाठी. पाणी लावत असताना पाणी लावलं गेल्यावर मी उभा राहिलो तेवढ्यात त्याने माझ्यावर हल्ला केल्यानंतर 3 वेळेस माझ्यावर हल्ला केला त्याने. पण मी पण त्याच्या थोडी झुंज केली. मग तेव्हा तो पळाला माझ्यापासून. आरवडा केला म्हणून मामा होता ना लांब, तेव्हा तो पळाला. एक होता. हा, शेतात हा, ऊसाच्या शेतात. हा, बांधावरती होता. हा, हाताला आणि पाठीला आहे थोडं. हा, नाही टाके नाही, खतखटलेलं आहे. हाताला टाके आहेत. 3 वेळेस चवा घेतलाय त्याने. काल बांबरे होळ मैदात राहणार घरात घुसून आलं. ते लेकरा खेळत होते तिथे. पहिले त्याला धरलं त्यांनी. तो पायात आला, मग त्याला सोडलं. मग याला घ्यायला गेले. मग याला सोडलं. मग माझ्यावर आला. तो माझ्या गळ्याला धरून काढलं त्याने. पण मी त्याच्याच गळ्यात धरून काढला. मग त्यांना फेकून दिलं. त्याने मग माझ्या कंबरला धरलं. कंबरले लागे जायले 2. हा, 4 टाके पडले. हा, लेकराला लागले नाही. भाषेचा मुलगा आहे हा. पाटीला माया पण पाटीला लागलेला आहे. मला फेकून दिलं त्याने आणि घरात घुसून गेला. मग मी त्याला पकडून घर कोंडून दिलं. एक होतं, मोठं होतं. हा, सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या
आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.